संगमनेर तालुक्यातील एक आदर्श गाव असलेल्या कासारा दुमाला इथे विविध विकास कामांचं आज भूमिपूजन करण्यात आलं। लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वी या राम मंदिराच्या इथल्या तीर्थक्षेत्राचा विकास काम सुरू केलं होतं। आता त्याच्यातच भर टाकणारा अजून निधी हा आपण या ठिकाणी आता मंजूर केला आणि त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालेलं आहे। कासारा दुमाला गावाच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे गाव संगमनेर शहराला लागून असलेलं अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असलेले हे गाव आहे। तसं पाहिलं तर 2007 साली मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर या गावांनी माझ्यावर प्रचंड प्रेम सातत्याने केलं। या गावातूनच माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली। याचं देखील मला कायम त्याची जाणीव मला 100% आजही आहे आणि इथून पुढच्या काळातही ती जाणीव राहणार आहे। त्याचबरोबर या गावाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातल्या सगळ्या प्रमुख संस्था असतील किंवा प्रमुख गावं जे पुढे असतील दुष्काळी भागातले या सगळ्यांना पाईपलाईन आणि पाणी देण्याचं काम देखील कासारवाडीनी कासार दुमालांनी केलेलं आहे। इथूनच सगळे पाईपलाईन विहिरी सगळ्या इथंच आहेत। मोठ्या मनाने कासार दुमाला आणि कासारवाडीच्या लोकांनी आजपर्यंत सगळ्या तालुक्याच्या विकास कामात साथ दिलेली आहे आणि म्हणून त्यांच्याही कामामध्ये आपण अग्रेसर असलं पाहिजे अशी एक भूमिका आमची कायमच राहत असते। त्यामुळं आज या गावामध्ये विविध विकास कामांना सुरुवात केलेली आहे। गावाचे प्रशासक म्हणून आता राजेंद्र त्रिभुवन हे प्रशासक आहेत, म्हणजे सरपंच आहे परंतु आता सरपंचाकडेच प्रशासकाचा चार्ज असल्यामुळं ते प्रशासक आहे। त्याचबरोबर उपसरपंच अमोल आहे, बाळासाहेब वाळके आहेत। या परिसरात याच गावाला जसं मी जिल्हा परिषद सदस्य झालो तसेच पंचायत समिती सदस्य म्हणून ज्यांनी काम केलं ते नवनाथ भाऊ आरगडे आहेत आणि सगळेच ग्रामस्थ सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर मला विशेष अभिनंदन करायचे या गावाचे ग्रामविकास अधिकारी असलेले जे खैरनार साहेब आहेत। त्यांनी अतिशय ग्रामसेवक म्हणून अतिशय चांगलं काम या गावामध्ये केलेलं एक आदर्श गाव आहेत। अनेक बक्षिसं या गावाला मिळत आहेत। किंबहुना मी तर म्हणेल की तालुक्यातल्या अनेक ग्रामपंचायतींना मी इथं यावं आणि बघावं की कशा पद्धतीने इथले ग्रामपंचायत काम करते, कशा पद्धतीने त्यांचं कार्यालय आहे, कशा पद्धतीने त्यांनी कागदपत्र ठेवलेले आहेत, कशा पद्धतीने त्यांनी फाईल ठेवलेले आहेत, वृक्षारोपण कसं केलं आहे, गाव स्वच्छ कसं आहे, CCTV कसे लावलेले आहेत। म्हणजे प्रत्येक जी राज्य शासनाची केंद्र शासनाची योजना येईल ती प्रभावीपणे राबवण्याचं काम या गावामध्ये झालेलं आहे आणि म्हणून सगळ्या तालुक्यातल्या राज्यातल्या गावांनी इथं आलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे की कशा पद्धतीचं काम हे या कासारा दुमाला ग्रामपंचायतीत चाललंय। मी पुन्हा एकदा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सर्व स्टाफ, त्यांना साथ देणारे ग्रामस्थ, कारण ग्रामस्थांच्या साथीशिवाय काही शक्य नसतं आणि म्हणून त्यांच्या साथीमुळेच हे सगळं शक्य आहे। त्या सगळ्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो, आभार मानतो।